उत्तर प्रदेशात भाजपची धुरा समर्थपणे पेलणारे अमित शहा आधी गुजरातच्या राजकारणात अडकले होते। गेल्या वर्षी जूनपर्यंत अमित शहा गुजरात भाजपचे मोठे नेते होते। मात्र गुजरातच्या राजकारणावर शहा यांचा मोठा वचक निर्माण झाला होता। त्यामुळेच की काय भाजपमध्ये अमित शहा यांचं वजन वाढलंय। मेरे और मोदी जी के बीच में कार्यकर्ता और नेता के बीच में जो नाता होता है वही है, विशेष कुछ। कार्यकर्ता अमित शहा आणि नेता नरेंद्र मोदींचं नातं 23 वर्ष जुनं। दोघांचं नातं जितकं जुनं तितकाच नात्यामधला गोडवा। एका संघाच्या ज्येष्ठ प्रचारकानं 23 वर्षांपूर्वी अमित शहा आणि मोदींची भेट घडवून आणली। हा तो काळ होता जेव्हा मोदी गुजरातमध्ये आपली टीम बनवत होते। पक्षाला ते मजबूत करण्यात गुंतले होते। मोदींकडून उत्साही तरुण चेहऱ्याचा शोध सुरू होता। पहिल्याच भेटीत शहा यांनी मोदींना प्रभावित केलं। या भेटीनंतर जणू मोदी आणि त्यांची टीम एकरूप झाली। भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आणि राजकारणाच्या वाटेवर शहा यांचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर शहा यांनी मागं वळून पाहिलेच नाही। नरेंद्र मोदी दिल्ली बैठ के करते थे और ये इनकी जो इन्फॉर्मेशन थी और इनकी जो थी वो सभी अमित शाह के थ्रू नरेंद्र मोदी जी के तक पहुंचती थी, क्योंकि वो उनके बहुत करीबी और वफादार थे। ये उनकी जो लॉयल्टी है, ये लॉयल्टी की वजह से आज उनको जो भी अच्छे परिणाम मिल रहे हैं वो बहुत साल पहले जो भी अमित शाह ने उनके लिए अपना योगदान दिया उसके फल उनको मिल रहे हैं। मोदींच्या मिशन 2014 मध्ये उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागांवर विजयी डंका वाजवणाऱ्या अमित शहा यांनी विद्यार्थी दशेपासून आजवर अनेक लहान मोठ्या निवडणुका लढल्या। कोणत्याही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाहीये। उलट प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचा आलेख उंचावत गेला। संघटनात्मक पकड मजबूत असलेल्या अमित शहा यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे। 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी शहा मंत्री बनले। मोदींच्या कॅबिनेटमध्ये शहा सगळ्यात तरुण मंत्री होते। मोदींनी शहा यांच्या खांद्यावर गृह मंत्रालयाबरोबरच 10 प्रमुख खात्यांची जबाबदारी सोपवली। शहा यांनीही मोदींना निराश केलं नाही। देखिए, मेरी नई जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्रीमान राजनाथ सिंह जी ने दी है, नरेंद्र भाई ने नहीं दी है। एक बात, और जहाँ तक ट्यूनिंग का सवाल है, मेरा स्वभाव है मैं जहाँ पर भी रहता हूँ वहाँ ट्यूनिंग से काम करता हूँ, फ्रीक्वेंसी मैचिंग से काम करता हूँ और परिश्रम से काम करता हूँ। गुजरातचं राजकारण असो किंवा मिशन दिल्ली, दरवेळी अमित शहा यांचं पक्षातलं वजन वाढत गेलं। यासोबत मोदींची शहा यांची जवळीक सुद्धा वाढू लागली। गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत, वडोदऱ्यापासून ते वाराणसीपर्यंत प्रत्येक ठिकाणी शहा यांनी मोदींना सावलीप्रमाणे साथ दिली। शहा यांच्या रणनीतीमुळेच मोदी वाराणसी आणि वडोदराच्या जागेवर निवडून आले। शहा यांची मेहनत आणि चाणक्य नीतीमुळे उत्तर प्रदेशात भाजपला घवघवीत यश मिळालं। भाजपनं इथं 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला। आज अमित शहा भाजपसाठी विजयाचा हुकमी एक्का ठरलेत। त्यामुळेच आता 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांआधी शहा यांच्या खांद्यावर भाजपला मोठी धुरा सोपवायची आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।